इंडियन पिटा, नवरंग. ग्रीष्म ऋतूत हे आवाज दिवस उजाडता उजाडता तसंच संध्याकाळी सुद्धा ऐकू येतात. ही साद आहे इंडियन पिटाची म्हणजे नवरंगाची. विणीचा हंगाम चालू होताच अशी साद हा पक्षी घालतो. मध्यम उंचीच्या झाडावर जमिनीला समांतर अशा फांदीवर पक्षी आपली बैठक जमवतो. आवाज फेकताना चोच आकाशाकडे असते. या सादेला प्रतिसादही मिळतो. नर पक्षी आपली उमेदवारी अशी जाहीर करतो. त्याचप्रमाणे परिसरावर आपला हक्कही सांगतो. एरवी हा पक्षी शांत असतो. जमिनीवर वावरणारा आणि पालापाचोळ्यातील किडे वेचणारा पक्षी सहज दिसणं जरा कठीणच. पालापाचोळ्याच्या आवाजाचा वेध घेतला तरच हा सापडतो. जंगलातील सुके नाले, छोट्या छोट्या घळी यांच्या परिसरात याचा आढळ जास्त असतो. राया आणि बागांमध्येही हा सर्रास दिसतो. याला प्रिय आहे ते हे पानगळीचं जंगल. याचं स्थानिक स्थलांतरही होतं. पावसाळा संपताच उत्तरेकडून हे पक्षी दक्षिणेकडे जाताना आढळतात. ब्लू टेल्ड बी ईटर, निळ्या शेपटीचा पान पोपट. संध्याकाळी रानातील भल्या मोठ्या वृक्षाच्या आकाशात उंच गेलेल्या वटलेल्या फांदीला कंठ फुटतो आणि ही मधुर किणकिण ऐकू येते. पाच सहा पक्ष्यांचं टोळकं जमलेलं असतं. आकाशात उडणारे कीटक पकडण्याची एकच घाई. किडा पकडावा, पुन्हा त्याच फांदीवर यावं, चोचीतला किडा आपटून मारावा आणि गट्ट करावा. सुरेख सूर मारत पुन्हा किड्यावर झेपावं. सगळ्यांची भक्ष्य पकडण्याची एकच धांदल. आता दिवस बुडतोय. टोळकं किणकिणत पाहतय. ब्लॅक हेडेड खकुश्राई, काळ्या डोक्याचा कोकिळ कसाई. एप्रिल मे महिन्यात ही साद ऐकू येऊ लागते तेव्हा या पक्षाकडे लक्ष जातं. विणीच्या हंगामात नर पक्षी अशी साद घालतो. याच्या आवाजावरून कोकणात एक दंतकथा आहे. हा पक्षी मीठ 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 असं म्हणत मीठ मागत फिरतो असं म्हटलं जातं. उन्हाळा संपून पावसाळा आल्याचं हे द्योतक मानून पूर्वी माणसं कोकणामध्ये मीठ साठवण्याचं काम चालू करत असत. कारण कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मीठ मिळणं आणि ते टिकणं हे दोन्ही कठीणच. जंगलातल्या हंटिंग पार्टीमध्ये हे पक्षी आढळतात. झाडांच्या पानावरील किडे शोधून हे पक्षी आपले अन्न मिळवतात. हंटिंग पार्टी म्हणजे भक्ष्य शोधण्यासाठी विविध प्रकारचे पक्षी एकत्र येऊन थवा बनवतात आणि भक्ष्य शोधतात. ग्रेट पाईड हॉर्नबिल,
मोठा अबलख धनेश. घनदाट प्रचंड वृक्षांनी भरलेल्या विस्तीर्ण दरीच्या त्या टोकावरून दरीत घुमणारी एक साद येते. जणू कोणीतरी खोकतंय, ज्याचा आवाज सारी दरी व्यापून आहे. हाच क्वचित दृष्टीभेट देणारा मोठा अबलख धनेश. पण आज तो पृथ्वी तलावरील आपल्या अस्तित्वाची घटिका मोजतोय. विशिष्ट झाडावर रातथारा आणि विशिष्ट ठिकाणी अन्न शोधत भेटी देणारा पक्षी. त्याचं वेळापत्रक लक्षात आलं तरच पाहता येतो. औदुंबराच्या जातीतील सर्व फळांवर हा पक्षी फार लुब्ध आहे. अशा फळांनी लदलेली झाडं ह्या पक्ष्यांना आकर्षून घेतात. त्यावेळी एकेका वेळी 10-15 पक्षी एका ठिकाणी दिसतात. झाडं फळावर आहे तोपर्यंत त्यांच्या भेटी नियमित असतात. विणीचा हंगाम सुरू होताच म्हणजेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात पक्षी साद घालू लागतो. सकाळी आणि दुपार नंतर ही साद येते. खूप दूरवर हा आवाज ऐकू येतो. ही साद विशिष्ट ठिकाणी बसून दिली जाते. या पक्ष्यांचं मांस औषधी म्हणून त्यांची शिकार होत आलीये. यांच्या चोची, पिस आणि पेंढा भरलेला पक्षी दिवाणखान्यातील शोपीस होत आहेत. वसुंधरेच्या अंगणातील ह्या चिरंतन वैभवाचं आपण शोपीस करू द्यायचं का? गोल्ड फ्रंटेड लीफ बर्ड, नीळ पोपट. या पक्षाचा स्वतःची ओळख करून देणारा आवाज कोणता, असा प्रश्न पडावा इतकी विविधता या पक्षाच्या आवाजात आहे. अनेक पक्ष्यांच्या एवढंच नाही तर प्राण्यांच्या नकलांचा यात समावेश असतो. पश्चिम घाटात जवळजवळ सर्वच जंगलामध्ये आढळणारा हा पक्षी त्याच्या सुरेल आणि स्पष्ट आवाजामुळे लक्ष वेधून घेतो. हिरव्या रंगामुळं पानात सहज लपून जातो तो. फुलांनी मोहरलेल्या आणि लहान फळांनी लदलेल्या झाडावर याची हजेरी हमखास. विणीच्या हंगामात नरपक्षी झाडाच्या टोकावर बसून साद घालतो. पक्षी आवाज कसा करतो? सस्तन प्राणी स्वरयंत्राच्या मदतीनं आवाज करतात. हे स्वरयंत्र त्यांच्या घशात असतं. पक्ष्यांच्या स्वरयंत्राला सॅरिंग्स असं म्हणतात. ते पक्ष्यांच्या घशात नसून त्यांच्या छातीत असतं. याचं मुख्य कारण म्हणजे पक्षाला गुरुत्व मध्य साधता यावा. सॅरिंग्स हे पक्षाच्या फुफ्फुसाला जोडणाऱ्या श्वासनलिकेच्या म्हणजेच ब्रॉन्कसच्या दुव्यावर असतं. पक्षी जेव्हा फुफ्फुसातून हवा बाहेर ढकलतो तेव्हा ती हवा सॅरिंग्स मधील पातळ पडद्याला घासत जाते आणि पडदा कंप पावून आवाजाची निर्मिती होते. काही पक्ष्यांना ही यंत्रणा नसते. त्याचं परिचित उदाहरण म्हणजे करकोचे. करकोचे आपल्या मोठ्या चोचीचा वरचा आणि खालचा भाग
एकमेकांवर आपटून आवाज करतात. पॅडीफील्ड पिपीट, धानतीर चिमणी. भाताची खाचरं, नद्या, मोठे तलाव यांच्या काठावरील खुरट्या गवतात आढळणारा पक्षी परिसराशी बेमालूम एकरूप होतो तेव्हा सहज दिसणं कठीण. विणीच्या हंगामात नर पक्षी एखाद्या झुडपावर किंवा तत्सम उंच जागेवर बसून मादीसाठी साद घालतो. काही वेळा आकाशात झेपावत ही साद घातली जाते. आपण दिसावं, आपला आवाज दूरवर पोहोचावा असा उद्देश यामागं असतो. विणीचा हंगाम नोव्हेंबर ते जून असा असला तरी जानेवारी ते जून या काळात असे गाणारे पक्षी आढळतात. येलो ब्रोड बुलबुल, हळदी भुवईचा बुलबुल. मधुर असा हा किलबिलाट आहे एका बुलबुलचा. मंडळी जमलीयत रानफळं चाखायला. हळदी भुवईचा बुलबुल किंवा येलो ब्रोड बुलबुल हा पश्चिम घाटात डोंगर माथ्यालगत आणि सदाहरित जंगलात आढळतो. वावरतो समूहानं आणि खातो विविध फळं आणि कीटक सुद्धा. याचं बोलणं सतत चालू असतं, खाताना, उडताना आणि नुसता बसला असतानाही. बोलणं असं की डोळे मिटून ऐकत राहावं. एरवी गोड बोलणारा पण धोका वाटताच तार स्वरात असा इशारा देऊन सर्वांना सावध करतो. आणि विणीच्या हंगामातील ही गोड साद मादीसाठी बरं. ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल. बुलबुल आपल्या गोड आवाजाने आणि मोहक हालचालीनं जंगलाच्या सौंदर्यात भर घालणारे पक्षी म्हणजे बुलबुल. हा गोव्याचा राज्य पक्षी आहे. झुडपी जंगलात छोट्या छोट्या कळपांनी वावरणारे पक्षी फळांच्या शोधात झाडं झुडपं धुंडाळताना दिसतात. फळांनी डवरलेल्या झाडावर यांची एकच गर्दी पाहायला मिळते. स्वभावानं बुजरा असणारा हा पक्षी चाहूल लागताच उडून जातो. आपल्या आवाजाने हे एकमेकांशी संपर्क साधतात. विणीच्या हंगामात पक्षी एका विशिष्ट ठिकाणी बसून बराच काळ साद घालताना आढळतो.
एशियन फेरी ब्लू बर्ड, ललिता. वृक्षांच्या माथ्यावरील दाट पानातून हे स्वर ऐकू येतात तेव्हा ओळखायचं हा सुंदर पक्षी आहे जोडीदाराच्या शोधात. फेरी ब्ल्यू बर्ड किंवा ललिता नावाप्रमाणेच परीच्या देशाचा रहिवासी वाटतो. कधीकधी ही साथ विशिष्ट झाडाच्या उंच अशा वठलेल्या फांदीवर बसून दिली जाते. विणीचा हंगाम एप्रिलमध्ये चालू होतो तेव्हा नर पक्षी जागोजागी आपल्या हद्दी ठरवून साथ देत राहतात. एरवी छोट्या छोट्या समूहानं पक्षी वावरतो. फळावर असलेल्या झाडावर प्रसंगी त्यांची गर्दी दिसते. विशेषतः स्ट्रँग्युलर फायकस फळावर आलं की हे पक्षी अक्षरशः दिवस दिवस त्या वृक्षांच्या आसपासच राहतात. त्याच वेळी त्यांना नीट पाहणं शक्य असतं. एरवी उघड्यावर दिसणं मुश्किल, समूहानं वावरताना पक्षी संपर्कासाठी अशी शीळ घालतात. मादी तितकीच सुंदर, पण आवाजाचा अधिकार मात्र नराकडे. थिक बिल्ड फ्लॉवर पेकर, फुलचुका. अंगठ्या एवढा पक्षी चिरक्या आवाजानं लक्षात येतो. उठता बसता फुलातील मधुरस खाताना याची चिपचिप चालूच असते. सकाळी भर दुपारीही याची गडबड चालूच असते. क्षणभर बसेल तर शपथ. लॉरंथसच्या फुलाच्या झुपक्याजवळ तुम्ही दुर्बीण रोखून राहा आणि याच्या किती भेटी होतात ते मोजा. क्षणात येतील, 4 फुले चुंबतील की त्याच वेगाने पसार सुद्धा. तेवढ्यात इतर फुलचुके आणि शिंजीर यांच्याशी शाब्दिक वाद घालतील. याच झाडाची चिकट फळे चोचीत घेऊन त्यांचा गर निपटून काढील आणि बी मात्र तेथेच पुसून टाकेल. हे बाणगुळाचं बी आता तिथे रुजेल. विणीच्या हंगामात मात्र नर थोडा स्वभाव बदलतो. मध्यम उंचीवर निष्पर्ण अशा आडव्या बारीक फांदीवर बसतो. असे किणकिणते आवाज करतो आणि मादीला अडवतो. मध्येच प्रतिस्पर्धी नराचा पाठलाग करून त्याला पळवून लावेल. पुन्हा त्याच फांदीवर येईल आणि साथ घालेल. मलबार व्हिसलिंग थ्रश, मलबारी कस्तुरिका. आषाढाचे ढग पश्चिम घाटाच्या कड्यावर विसावले की धुकं आणि धोधो पाऊस असा खेळ चालू होतो. काळ्या कातळावरून पाणी फेसाळत धावू लागतं. धुक्यातूनच एक स्वर्गीय शीळ येते. धुक्याचा पातळ पडदा थोडा दूर होतो आणि शेवाळलेल्या खडकावर बसलेला कस्तूर दृष्टीस पडतो. तो आता खडकातल्या आसपासचे जलजीव खाईल आणि पुन्हा शिळ घालणं चालू. त्याला ना पावसाची तमा ना वेळेचं भान. दिवस उजाडता उजाडता यांची शीळ चालू होते ते दिवस मावळेपर्यंत. ही आराधना अर्थातच प्रियेसाठी. नर मादी जोडी जमते आणि चालू होते प्रणय क्रीडा. मधुर मिलनाचा सोहळा असा साजरा होतो. आणि मग घर दोघांचं. पिल्लांना भरवता भरवता एकच धांदल. उसंत मिळाली की पुन्हा आनंदानं शीळ. यांच्या घरट्याच्या जागाही वर्षानुवर्ष ठरलेल्या असतात.
इथंही धोके आहेतच. हा इशारा धोक्याचा. जवळजवळ वर्षभर हा पक्षी शिळ घालतो, पण काही क्षणच. एकदा दिवस उगवताना आणि पुन्हा मावळताना. जागाही ठरलेली, वेळा सूर्योदय सूर्यास्ताप्रमाणे बदलणार. दक्षिण गोव्यात याच्या शेळेच्या चालीवर एक पद आहे. माता धुता समिधा वेता म्हातारे कोयती दे गो. स्नान संध्या झाली. होमासाठी समिधा काढायला म्हातारे कोयती दे गो. बेळगावच्या परिसरात याला गोपीनाथ म्हणतात. कॉमन हिल मैना सारिका. या सणसणीत चिडक्या पश्चिम घाटात ऐकू येतात तेव्हा खात्री पटते सारिकेच्या अस्तित्वाची. पश्चिम घाटातील सदाहरित जंगली टेकड्यात या पक्ष्याचा आढळ आहे. साधारणपणे जोडीनं वावरणारे पक्षी काही वेळा छोट्या छोट्या गटातही दिसतात. कीटक, मधुरस, विविध फळं हे त्यांचं अन्न. या पक्ष्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते मे या काळात असतो. याच सुमारास हे पक्षी खूप आवाज करतात. ठराविक ठिकाणी बसून हे पक्षी शिट्या तसंच चिरके आवाज करताना पाहायला मिळतात. उंच झाडाच्या ढोलीत यांचं घरटं होतं. व्हाईट बेलिड शॉर्ट विंग्ड. एप्रिल मे महिन्यामध्ये संध्याकाळी दिवस मावळतीकडे चालला की एक नाजूक गाणं चालू होतं. शोधाल तर एक काळ्या निळ्या रंगाचा बुटका पक्षी घाटातील रस्त्याकडेच्या कठड्यावर किंवा झुडपावर तल्लीन होऊन गाताना दिसेल. तोच हा व्हाईट बेलिड शॉर्ट विंग, ज्याचं नाव नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीमध्ये आहे. संपूर्ण पृथ्वीतलावर पश्चिम घाटातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यातील मोजक्याच डोंगर राजीमध्ये हा पक्षी सापडतो. या पर्वतराजीतील शोला फॉरेस्ट हा याचा अधिवास. शोला प्रकारचं जंगल मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होत चाललंय. त्यांच्याबरोबरच हा पक्षीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शोला फॉरेस्ट वाचलं तर हाही पक्षी वाचेल. याचा वावर मुख्यतः जमिनीवर. संध्याकाळी याच्या हालचाली वाढतात. जंगलातल्या रस्त्यावर हा भक्ष्य शोधताना दिसतो. तसंच दाट झुडपांनी व्यापलेल्या नाले, घळ्या इथं याचा वावर. अतिशय बुजरा, थोड्याशा चाहुलीनं सुद्धा लपणारा. विडीच्या हंगामात नर गातो. घाट रस्त्यावरील कठडे, मोठ्या शिळा, झुडपं अशा ठिकाणी थिटाईनं येतो आणि मुक्त कंठानी गातो. वायनाड लाफिंग थ्रॅश, वायनाड कस्तूर.
हा धोक्याचा इशारा येईल आणि पाठोपाठ 1, 2, 3 असं करत 5-25 पक्षी कष्टानं उडत थोड्याच अंतरावर झाडोऱ्यात दिसेनासे होते. फक्त पश्चिम घाटात आणि तोही सदाहरित जंगलातील झाडोऱ्यात आढळणारा हा पक्षी. जमिनीवरील पालापाचोळ्यातील कीटक हे त्याचं मुख्य अन्न. किडे शोधताना पान उचलून ते विशिष्ट पद्धतीनं फेकण्याची लकब एक वेगळाच आवाज करते. 5-25 पक्ष्यांचा कळप किडे शोधत असेल तर हा आवाज जाणवण्या इतपत मोठा असतो आणि त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा वावरही लक्षात येतो. यांच्या हालचालीमुळे उडणारे कीटक मटकवायला कोतवालासारखे पक्षी आसपासच्या झुडपांवर जमा होतात. जसजसे वायनाड कस्तूर सरकतील तसतसे हे पक्षी पण त्यांचा मागोवा घेत राहतात. एरवी त्यांचे एकमेकाशी संपर्क ठेवणारे इशारे चालू असतातच. विणीचा हंगाम साधारण मार्च पासून चालू होतो. तेव्हा मात्र झाडोरा सोडून झुडपांवर यांचा वावर चालू होतो. आवाज पण वाढतात. ॲशिटोंगो, राखी कोतवाल. दिवस मावळला तरी संधी प्रकाशात झाडाच्या टोकावर बसून किडे पकडणारा हा पक्षी संध्याकाळची शांत वेळ चालवतो. अंधार पडेपर्यंत याचे आवाज आणि भक्ष्य शोधणं चालूच असतं. हा आहे पश्चिम घाटातील हिवाळी पाहुणा राखी कोतवाल. हिमालयातील रांकातून हिवाळ्यात स्थलांतर करून पश्चिम घाटात येतो. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याचं आगमन होतं आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा परत जातो. कीटक, मधुरस असं याचं अन्न. पक्ष्यांच्या हंटिंग पार्टीमध्ये याचाही सहभाग असतो. एरवी खूप वेळा तो जोडीनं आढळतो. याच्या आवाजात खूप विविधता आहे. असे आवाज सतत चालू असतात. इंडियन स्किबिटर बॅबलर, मणितुंड सातभाई. ही साथ नाही असा दिवस आणि असं ठिकाण जंगलामध्ये अभावानच सापडे. जो दिसतो क्वचित पण आवाजाने लक्षात येतो असा बॅबलर कुटुंबातील हा पक्षी. पिवळी तलवारीसारखी बागदार लांब चोच, कीटक पकडताना चालतेही तलवारीसारखी सपसप. जंगलातील दाट झाडोऱ्यात याचा वावर, त्यामुळं उघड्यावर दिसणं कठीण. छोट्या छोट्या गटांनी वावरतो आणि आवाजाने संपर्क ठेवतो. विणीचा हंगाम एप्रिलमध्ये चालू होतो तो जूनपर्यंत. नर मादी अशा जोड्या याच काळामध्ये दिसतात. भांबावलेली पिलं आणि त्यांना सावध करणारे पालक याच काळात दिसतात. त्याहीपेक्षा आवाजाने जाणवतात.
आणि हा धोक्याचा इशाराही याच सातभाईचा. जंगल बॅबलर, जंगली सातभाई. हा संवाद आहे झुडपाच्या टोकावर बसलेल्या पक्ष्याचा आपल्या बांधवांशी, जे जमिनीवर किडे आणि बिया वेचताय. छोट्या कळपानं राहणारा हा पक्षी जेव्हा अन्न घेण्यासाठी जमिनीवर उतरतो तेव्हा एक पक्षी पहारेकऱ्याचं काम करतो. धोक्याचा इशारा आला रे आला की क्षणामध्ये 5-50 पक्ष्यांचा हा कळप दाट झाडीत गायब. सर्व प्रकारच्या जंगलात शेतीवाडी, बागा, राया यामध्ये दिसणारा हा पक्षी आहे सातभाई कुटुंबातला. जंगली सातभाई किंवा जंगल बॅबलर. सतत आवाजाने गोंगाट करणारा म्हणून सहज लक्षात राहतो. अवेळी बाहेर पडलेलं घुबड किंवा पिंगळा यांच्या तावडीत सापडलं म्हणजे आसा गोंगाट करून त्याला पिटाळून लावतात. शिटीमार सातभाई, क्वेकर बॅबलर. जंगलात ऐकू येणाऱ्या या शिट्या आहेत शिटीमार सातभाईच्या. झाडोऱ्यात 5-6च्या समूहानं वावरणारा पक्षी अशा शिट्या मारून आपल्या बाकीच्या जातभाईंशी संपर्क ठेवतो. सर्व प्रकारच्या जंगलात आढळ अस्तित्व जाणवतं ते त्यांच्या शिटीमुळे. एका पक्षानं घातलेल्या शिळेला जातभाई प्रत्युत्तर देतो, तो एका सुंदर शिळेनंच. जंगलातील पक्ष्यांच्या हंटिंग पार्टीमध्ये या पक्षाचा समावेश असतो. किडे पकडताना पानं, फांद्या यावर उलट सुलट लटकून कसरत चालू असते. तशाही स्थितीत त्यांचं शिळ घालणं चालूच असतं. घरट्याचा विणीचा हंगाम हा जानेवारी ते मे पर्यंत असतो. पण पावसाळा संपताच काही जोडपी घरटी बनवताना दिसतात. जंगलात हा सात प्रतिसाद शिटीमार सातभाईंमध्ये चालूच असतो. सकाळ संध्याकाळ यांच्या शिट्ट्या ऐकूच येत असतात. जंगल प्रेनिया. ही साथ आहे जंगल प्रेनिया या वटवट्या कुटुंबातील पक्षाची. विणीच्या हंगामात म्हणजे मार्च ते सप्टेंबर या काळामध्ये झुडपाचा शेंडा, डाम यावर बसून तो अशी साथ घालतो. मादीला आकर्षित करणं आणि त्याचबरोबर परिसरावर घरासाठी हक्क प्रस्थापित करणं असा त्याचा उद्देश असतो. पश्चिम घाटातील विरळ आणि काटेरी झुडपांच्या प्रदेशात हा आढळतो. झाडाझुडपामध्ये किडे आळ्या वेचत फिरणाऱ्या पक्षाची एरवी दखल घेतली जात नाही. एकतर लहान आकार आणि वावरणं झाडाझुडपात. प्रियाराधनेच्या काळात नर हवेत कसरती करतो. झुडपाच्या शेंड्यांवरून हवेत वर उसळतो, सूर मारत पुन्हा खाली येतो. पंखाच्या शेपटीच्या विलोभनीय हालचाली करतो. अर्थात हे सगळं मादीला वश करण्यासाठी बरं का. एकदा जोडी जमली की घरटा बांधण्याचं काम मादी स्वीकारते. काडी काडी जगू लागते. नराचा आवाज आता बदलतो. तो आता आशी साथ घालतो.
पिलं अंड्यातून बाहेर पडली की मादीची त्यांना भरवता भरवता तारांबळ उडते. नराचा यावेळी घरट्यावर पहारा असतो. तो मादीला अशी साथ देतो. प्रत्येक घासागणित नर असे तार स्वर काढत राहतो. पिलं मोठी होतात, उडून जातात. या पक्ष्याची धावपळ संपते आणि मग ते पुन्हा झुडपात अदृश्य होतात. व्हाईट बेलेड ब्ल्यू फ्लायकॅचर, पांढऱ्या पोटाची निळी लिटकुरी. ही नाजूक साद आपल्याला नाले ओहोळीच्या आसपासच्या दाट झाडीतून ऐकू येईल. खरं तर कान सावध असतील तरच. हे आवाज नरपक्षी करतो. विणीचा हंगाम सुरू होतो तशी याची साथ चालू होते. एरवी ही साथ फक्त सकाळी आणि संध्याकाळी ऐकू येते. त्याच्या आवाजाला रंग भरतो तो प्रणयाराधनाच्या काळात. नर दाट झुडपातील निष्पर्ण अशा फांदीवर बसतो, छाती पुढे काढलेली, खांदे मागे, चोच वरच्या दिशेला, जणू सावधान अशा अवस्थेत. ताने गणिक शरीराची मोहक हालचाल, ना कशाचं भान ना धोक्याची भीती. आसपास मादीची हालचाल झाली की एकदम खडबडून सावध होईल. पुन्हा गाणं चालू. एप्रिल मे महिन्यात हे पाहायला ऐकायला मिळतं. वेळही संध्याकाळची मावळतीची. जागा झुडूपच काय पण फांदीही ठरलेली. हे पाहायला दाट झाडोरा ढुंडाळावा लागेल. आवाजासाठी कानाबरोबरच तन मन तयार करावं लागेल. या पक्ष्याच्या सवयींची खूप कमी माहिती उपलब्ध आहे. या पृथ्वीतलावर फक्त पश्चिम घाटातील सदाहरित पट्ट्यातच याचा आढळ आहे. म्हणूनच याला एंडेमिक म्हणजे स्थलविशिष्ट असं म्हणतात. व्हाईट बेलीड ड्रोंगो कोतवाल पश्चिम घाटातील बांबू आणि पानगळीच्या जंगलात याचा आढळ असतो आणि त्याचं अस्तित्व त्याच्या ठसठशीत आवाजानं जाणवतं. त्याच्या आवाजात इतर पक्ष्यांच्या आवाजाच्या नकलांचा समावेश असतो. त्यामध्ये शिक्रा या शिकारी पक्ष्याच्या आवाजाची नक्कल हमखास असते. विणीच्या हंगामात ठराविक अशा उंच जागेवर बसून ही साथ घातली जाते. लोटन्स सनबर्ड.
लोरॅन्थसच्या फुलावर फुलचुख्यांबरोबरच हा पक्षी आढळतो. आपल्या लांब चोचीनं फुलाच्या तळाशी असणारा मधुरस घेता घेता परागवहनाचं कामही करतो. पश्चिम घाटात घाट माथ्यावर तसंच घनदाट जंगलात याचा आढळ कमी उंचीच्या विरळ झाडीचा प्रदेश याला प्रिय. वसंत ऋतूमध्ये झुडपं फुलली की याच्या भेटी त्या झुडपांना वारंवार होतात. पण सर्वात प्रिय लॉरॅन्थसच. असं झाड पाहून दुर्बीण रोखून बसावं, मगच त्याला नीट पाहता येतं. मार्च ते मे या दरम्यान हे पक्षी घरटी करतात. नर पक्षी मादीला साथ घालतो, ती झुडपाच्या टोकावरील निष्पर्ण फांदीवर बसून. येलो थ्रोटेड स्पॅरो, रानचिमणी. जंगलांना लागून असणाऱ्या शेत जमिनीवर गवताचं बी आणि धान्य वेचणारा समूह नेहमी आढळतो. जंगलातील छोटी छोटी खेडी आणि वस्त्यांच्या परिसरात त्यांचा वावर असतो. नराच्या गळ्यावर पिवळा फिकट ठिपका असतो. रानफळं, धान्य, बिया यासोबतच मधुरस आणि कीटक हे यांचं अन्न. विणीच्या हंगामात म्हणजे साधारणतः मार्च ते जून या काळात नरपक्षी झाडाची निष्पर्ण फांदी किंवा टेलिफोन विजेच्या तारांवर बसून अशी साथ घालतो. एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर, स्वर्गीय नर्तक. या पक्ष्याच्या नराचं दर्शन झालं की प्रथम पाहणारा मनातल्या मनात हात जोडतो. खरोखरी स्वर्गातून अवतरावा असं याचं रूप आहे. उडताना होणारी शेपटीची लयबद्ध हालचाल पतंगाबरोबर डोलणाऱ्या शेपटीचा भास निर्माण करते. हवेत उडणाऱ्या माशा हे त्याचं अन्न. त्या पकडताना सूर, कोलांट्या अशा कसरती चालतात. तेव्हा रिबिनीसारखी लांब शेपूट हवेत वर्तुळ करते. ती अतिशय विलोभनीय दिसतात. पण याचा आवाज निश्चितच गोड नाही, उलट चिरकाच आहे. नर मादी असाच आवाज करतात. बांबूच्या जंगलात हा हमखास पाहायला मिळतो. तसा त्याचा आढळ सर्वत्र आहे. स्थानिक स्थलांतरही मोठ्या प्रमाणावर करतो. व्हाईट बेलीड ट्री पाय, टकाचोर. टकाचोर कुटुंबातील आणि फक्त पश्चिम घाटातच आढळणारा हा पक्षी कावळ्याशी जवळचं नातं सांगतो. आणि सदाहरित घनदाट जंगल पसंत करतो. जंगलात हंटिंग पार्टीत याचा समावेश असतो. एरवी जोडीनं प्रसंगी 4-5 पर्यंतचा छोटासा समूह आढळतो. मधुरस, फळं, कीटक, छोटे प्राणी असं याचं अन्न आहे. हा कर्कश आवाज त्याचाच.